नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे आपण निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण जे काल विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे काही सेलिंग आलं होतं त्यामध्ये आपल्याला ज्या अपेक्षित होत्या त्या सर्व मंदीच्या टार्गेट्स आले, मंदीची सर्व टार्गेट्स आलेली होती. शॉर्ट टर्म मंदी आपल्याला पूर्ण झाली आहे. हे आपल्याला केव्हा कळेल म्हणून सांगितलं होतं, ज्या वेळेला डब्ल्यू पॅटर्न बनेल. आणि शेवटी काल ज्या वेळेला ह्या दोन कॅन्डल अशा वर गेल्या होत्या त्यावेळेला ह्या ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या कदाचित काय होऊ शकतं, किंमत आणखीन थोडीशी वर जाऊ शकते, त्यानंतर परत खाली येऊ शकते आणि त्यानंतर जर परत वर जायला लागली तर इथे काय तयार होईल, एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न मुळे आपल्याला काय होईल, मग लक्षात येईल की ही शॉर्ट टर्म मंदी आता संपली आहे आणि आता तेजी चालू होतीये. बरोबर, हे सांगितलं होतं. किंवा दुसरी शक्यता सांगितली होती. दुसरी शक्यता अशी होती की आपल्याला समजा इथून वर जाईल, खाली येताना आणखीन खाली येईल आणि हा जो काही लो बनलाय हा लो ब्रेक होईल. तसं झालं तर मग मंदी चालू राहील. अशा दोन शक्यता सांगितल्या होत्या. हे झालं कालच्या विश्लेषणामध्ये मी काय सांगितलं होतं. बरोबर. त्यानंतर आज सकाळी प्री ओपनिंग मार्केट अपडेट जे आपल्या युट्यूब चॅनलचे मेंबर असतात, तर त्या मेंबरना मी दररोज मार्केट चालू असताना लाईव्ह अपडेट देत असतो. मार्केट ओपन होण्यापूर्वी जे अपडेट देतो त्याला प्री ओपनिंग मार्केट अपडेट म्हणतात. त्यामध्ये मी 2-3 लेवल सांगितल्या होत्या. पहिली लेवल अशी सांगितली होती की जर निफ्टी 50 मध्ये किंमत ओपनिंग नंतर 24,030 पर्यंत आली, आपण ही लेवल इथे मी मार्क करून दाखवली आहे. 24,030 पर्यंत आली आणि त्यानंतर परत खाली यायला लागली आणि 23,970 च्या खाली टिकली. म्हणजे मला सांगायचं असं होतं प्री ओपनिंग मार्केटमध्ये किंमत समजा वर गेली, 24,030 पर्यंत पोहोचली आणि 24,030 च्या तिथे जाऊन परत खाली यायला लागली आणि 23,970 च्या खाली टिकली, म्हणजे ह्या लेवलच्या खाली टिकली, तर परत खाली येत असताना ती कुठपर्यंत येऊ शकते किंवा कोणत्या दिशेनं येऊ शकते, 23,820 पर्यंत येऊ शकते किंवा ह्या दिशेनं खाली येऊ शकते. असं मी ते विश्लेषण केलं होतं. त्याचबरोबर आणखीन एक लेवल दिली होती. ती लेवल होती 24,105 ची. ही ॲस्ट्रो लेवल होती आणि सांगितलं होतं की जर समजा किंमत ह्या लेवलच्या वर टिकली तर मग डायरेक्ट आपल्याला तेजी होण्याची शक्यता निर्माण होईल. काय झालं बघा, आपण सांगितलेल्या सगळ्या शक्यतांना इथे टच झालंय. वर गेलं 24,030 च्या आसपास बराच वेळ टिकलं. एकदा वर जाऊन 24,105 ला सुद्धा टच करून किंमत खाली आली, पण त्याच्यावर काही टिकली नाही. बरोबर. आणि त्यानंतर खूप वेळ साइडवेज झालं. तुम्ही इथे बघू शकता, किंमत तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूला 24,075 होतं, खालच्या बाजूला साधारणपणे 24,030 ची लेवल होती किंवा आपण असं समजूया की 24,020 ची लेवल होती. ह्या एरियामध्येच खूप वेळ साइडवेज होत राहिलं आणि मग मी 2:30 वाजता मेसेज टाकला की आता काहीतरी मूव्हमेंट होऊ शकते. त्या पद्धतीनं 2:30च्या थोडासा आधी टाकला आणि तुम्ही बघू शकता बरोबर 2:30 वाजता ही मूव्हमेंट झाली, सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याला किंमत खाली जायला लागली. अशा प्रकारे आज साइडवेज झाली मूव्हमेंट, वर आलं, साइडवेज झालं आणि शेवटी शेवटी थोडंसं किंमत खाली आलेली आपल्याला
बघायला मिळाली. हे झालं आज काय झालं. आता आपला प्रश्न आहे, की उद्या काय होऊ शकतं, बरोबर? त्यामुळे आज फारशी काही मोठी मूव्हमेंट झाली नाही. इथे वर गेलं, साइडवेज झालं, थोडंसं खाली आलं. एवढीच मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. आता मी काय करतो, ह्यातल्या ज्या नको आहेत, म्हणजे ज्या आजच्या पुरत्याच मर्यादित होत्या, त्या सर्व लेव्हल्स काढून टाकतोय. ही आता लेव्हल आजच्या पुरतीच होती. 23,970 असू दे. ही पण 820 ची लेव्हल काढून टाकतोय. ठीक आहे. आता आपल्याला अपेक्षित काय आहे? उद्या काय होणं अपेक्षित आहे? उद्या परत म्हणजे काल सांगितलेलंच विश्लेषण मला आज सांगायचं आहे. बरोबर? कारण ते अजून पूर्णच झालं नाहीये. काल सांगितल्याप्रमाणे किंमत वर गेली, खाली आली आहे. आता खाली येऊन परत वर जायचा प्रयत्न करतीये. बरोबर? जर ही खरोखरच वर जायला लागली, तर काय होईल? डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. तुम्हाला इथे दिसतोय, क्लिअर कट दिसतोय, की हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. बरोबर? जर इथून किंमत वर जायला लागली, तर डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. मात्र उद्या थोडंसं खाली आलं आणि इथून खाली येताना समजा ही लेवल ब्रेक केली. जोपर्यंत ही लेवल ब्रेक करत नाही, म्हणजे हा जो आपल्याला 8 तारखेचा लो आहे, बुधवारचा जो लो आहे, हा जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता राहील. बरोबर? आता सपोर्ट झोन कुठे आहे? सध्या बघितलं आपण तर 23,875 आणि 23,970 हा सपोर्ट झोन आहे. बरोबर? आता आपल्याला काय करूया, आपण ह्या दोघांना सुद्धा सारखाच रंग देऊया, म्हणजे हा लक्षात राहील आपल्याला. इथे सुद्धा मी काय करतो, सेम कलर देतो. आता तुमच्या लक्षात येईल, की हा आता सपोर्ट झोन आहे. ओके. हा सपोर्ट झोन आहे आणि ह्या सपोर्ट झोन मध्ये येऊन किंमत जर वर गेली, तर काय होऊ शकतं? ह्याचा अर्थ असा नाही, की हा सपोर्ट झोन आहे म्हणजे ह्याच्या खाली आली तर चालणार नाही. ह्याच्या खाली आली तरी चालेल आणि वर गेली तरी चालेल. पण ह्या लेव्हलला मात्र खाली येता नये. आपलं जे विश्लेषण आहे, त्यामध्ये जर समजा ही लेव्हल टच झाली, टच जरी झाली, 805.20 आहे, ही टच जरी झाली, तरी मग आपल्याला काय होईल, आपलं हे डब्ल्यू पॅटर्नचे स्वप्न इथे बनणार नाही. मग आणखीन खाली जाऊन मग डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. त्यामुळे आपल्याला ह्या लेवल पर्यंत कुठेही खाली आलेलं चालेल आणि वर जायला पाहिजे, ह्या लेवलला टच न करता. कारण हा आपला लो खाली पाहिजे आणि पुढचा लो आहे तो वर पाहिजे. आता आहे इथनच झालं तर काय होईल बघा, या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि वर जाईल. पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तेजी व्हायला लागली, तर ही जी आपल्याला मागच्या 2 दिवसामध्ये जी काही मंदी झाली होती, ती संपेल शॉर्ट टर्मची आणि पुन्हा एकदा तेजी चालू होऊ शकेल. अशा प्रकारचं चित्र आता दिसायला लागलंय. समजा आहे इथूनच वर जायला लागलं तर काय होईल? वर जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न बनायचा आहे म्हणजे आधी 24,130-140 च्या आसपास इथपर्यंत येईल. याच्याही वर जाईल 24,170, 175 म्हणजे साधारणपणे 24,200 च्या आसपास पर्यंत इथनं वर जाऊ शकतं. जास्त डिटेल्स उद्या जर खरोखरच जायला लागलं, तर मग उद्या सकाळी आपण जे YouTube चॅनल मेंबर्सना अपडेट देतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट लेव्हल्स सांगू शकेन, की वर कुठपर्यंत जाऊ शकतं. आत्ता आपल्याला शक्यतांचाच विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपण शक्यता दोन्ही सांगितलेल्या आहेत. एक शक्यता डब्ल्यू पॅटर्न बनेल, कुठून बनेल आपल्याला अजून माहित नाहीये. आहे इथून बनला तर मी तुम्हाला काही लेवल सांगितले आहेत आणि थोडंसं खाली येऊन मग बनला तरी सुद्धा तो डब्ल्यू पॅटर्नच असणार. आणखीन थोडं खाली आलं तर काय होईल? या पद्धतीने इथे आलं, वर गेलं, आणखीन थोडं खाली आलं आणि मग वर गेलं. चालू शकतं आपल्याला. डब्ल्यू पॅटर्न पाहिजे. पहिला लो लोअर लो पाहिजे, दुसरा लो हायर लो पाहिजे. एवढं झालं की आपलं काम झालं आणि डब्ल्यू पॅटर्नचा हा हाय ब्रेक झाला तर मग तेजी होऊ शकेल. ही पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे, फ्लॅट ओपन झालं, गॅप डाउन ओपन झालं, गॅप अप कसंही ओपन झालं आणि इथून डायरेक्ट खाली यायला लागलं. बरोबर? ज्या क्षणी ह्या लेव्हलला टच करेल आणि खाली जाईल, त्या क्षणी आपल्याला आणखीन मंदी होण्याची शक्यता मग निर्माण होईल. तर ह्याच 2 शक्यता आपल्याला उद्या आहेत. त्यातल्या त्यात जास्त शक्यता अशी आहे, की डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर जाऊ शकते. तर आता ते होतंय की नाही हे उद्या आपल्याला लक्षात येईल. तर माझ्या मते ह्या लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, निफ्टीच्या विश्लेषणानंतर बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये पण तसंच झालं. काल आपल्या ज्या लेव्हल्स होत्या त्या लेव्हल्स आलेल्या होत्या. 3 ज्या लेव्हल दिलेल्या होत्या फायनल त्या आल्या. त्यानंतर त्याच्याही खाली भरपूर
किंमत गेली आणि त्यानंतर परत थोडीशी वर यायला लागलेली. सेम विश्लेषण होतं तिन्ही इंडेक्सचं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालंय बघा, किंमत वर गेली, वर, 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 वर अशी म्हणजे इथे साइडवेज होत राहिली. वरच्या बाजूला बघितलं तर 57,400 आहे. खालच्या बाजूला बघितलं तर 57,200 आहे. ह्या 200 पॉइंट मध्ये आज बऱ्याच वेळ मार्केटमध्ये मुवमेंट झाली. एकदा ओपनिंग नंतर इथे गेलं आणि त्यानंतर ह्या इथे राहिली. थोड्या वेळासाठी इथे खाली पण आली होती 57,100 च्या आसपास, पण अगदी थोड्या वेळासाठी. आता उद्या काय अपेक्षित आहे? उद्यासाठी जर बँक निफ्टी मधला सपोर्ट झोन बघायचा असेल, तर आपल्याला हा जो लो आहे 8 तारखेला बनलेला 56,549 म्हणजे 550 ची लेवल आहे असं समजूया. 56,550 आणि वर बघितलं तर 56,745. काय होणं अपेक्षित आहे आपल्याला इथे सुद्धा जर डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल तर हे इथपर्यंत खाली आलंय, हे इथपर्यंत वर गेलं, उद्या जर थोडंसं खाली आलं, साधारण कुठपर्यंत खाली आलं पाहिजे असं आपली अपेक्षा आहे. मला असं वाटतंय की उद्या 57,000ला टच होणं अपेक्षित आहे. 57,000च्या जवळपास जरी आलं आणि परत वर जायला लागलं तरी खूप चांगला डब्ल्यू पॅटर्न बनेल. 57,000च्या थोडंसं खाली येऊन बनला तर उत्तम आहे, किंवा ह्या सपोर्ट झोन मध्ये येऊन बनला तरी उत्तम आहे. बरोबर. पण इथून खाली येताना आपल्याला ही किंमत, ही लेवल तोडता नये. 56,549 ची ही जी लेवल आहे, ही जर तोडली तर मात्र मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं, हे आपल्याला लक्षात येईल. तर ह्या लेवल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 56,550 ची पकडा आणि 56,745 ह्या दोन लेवल म्हणजे सपोर्ट झोन आहे, जो बँक निफ्टी मध्ये आहे आणि थोडंसं खाली येणं अपेक्षित आहे. सगळ्यात बेस्ट आयडियल कंडिशन काय असेल? इथून खाली येईल, इथपर्यंत जाईल, 57,000ला इथे टच करेल आणि मग वर जाईल. ही सगळ्यात आयडियल कंडिशन असेल माझ्या दृष्टीनं. आणि असं झालं तर खूप चांगली तेजी बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे आणि आणि त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता जर YouTubeचं ॲप ओपन केलं आणि शेअर मार्केट मराठी आपला YouTube चॅनल बघितलात, तर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉइन बटन दिसतंय. या जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला चॅनल मेंबरशिपची माहिती देखील मिळेल आणि चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही तिथनंच डायरेक्ट YouTube वरून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे. जर तुम्हाला ह्याविषयीची माहिती इथे जॉइन बटन क्लिक करून जी वाचायला मिळेल, त्यापेक्षा जास्त काही माहिती असेल किंवा काही शंका असतील तुमच्या, तर त्यासाठी तुम्ही मला ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. हा माझा WhatsApp मेसेजचा नंबर आहे. या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेज करा. कॉल करू नका, कारण कॉल स्वीकारले जात नाहीत. तर WhatsApp मेसेजद्वारे या नंबरवर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. तिथे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आणि YouTube चॅनलची मेंबरशिप जर घेतली तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला अपडेट्स मिळू शकतील. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे पुन्हा जाऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही इथे किंमत खाली आली, त्यानंतर काल थोडीशी वर जात होती, त्या पद्धतीनं आणि वर गेली, परत खाली आलेलं आहे. आणि जर आता इथूनच वर जायला लागली तर अतिशय चांगला डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनताना बघायला मिळू शकेल. सेन्सेक्स साठी आपण काय केलंय, जो सपोर्ट झोन आहे तो थोडासा मोठा दाखवलाय. यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे 76,260 ची लेवल जी आहे, 259 पॉइंट काहीतरी आहे, ही लेवल आहे म्हणजे हा 8 तारखेचा लो आहे. आणि 76,795 ची ही लेवल, हा आपल्याला सपोर्ट झोन आहे. ह्या झोन मध्ये ऑलरेडी किंमत आलेलीच आहे. बरोबर. तर आता इथून जर वर जाईल किंवा आणखीन थोडी खाली येऊन जरी वर गेली तरी आपल्याला एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि त्यानंतर आपल्याला खूप चांगली तेजी बघायला मिळू शकते. तीनही इंडेक्सचं विश्लेषण एकसारखंच आहे. लेवल्स थोड्याशा वेगळ्या असतील तर तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ पॉज करून या सर्व लेवल्स तुम्ही तुमच्या चार्टवर काढून घेऊ शकता आणि उद्या ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होतीये का हे तुम्ही चेक करू शकता. तिन्ही इंडेक्स मध्ये उद्या डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता जास्त दिसते. याचा अर्थ अजिबात असा नाही की उद्या डब्ल्यू पॅटर्न बनेलच. कदाचित असं होऊ शकतं रात्रीतनं काही घडामोडी घडतील, कारण आपल्याकडे रात्र झाली की अमेरिकेमध्ये दिवस होतो आणि अमेरिकेच्या ऍक्शनमुळे आपल्या शेअर मार्केटवर त्याचा
नक्कीच परिणाम होतो. पण तिथे जर समजा काही निगेटिव्ह ॲक्शन झाली, तर आपल्याला काय होऊ शकतं, परत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते आणि ते आपल्याला क्लिअर कट कळणार आहे. थोडक्यामध्ये आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल, आता तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत आलाय, म्हणजे तुम्हाला मला काहीतरी एक्स्ट्रा सांगणं आवश्यक आहे. तर मी तुम्हाला आता इथे सांगतो, जसं मी इथे काढलंय, सेम तुम्ही उरलेल्या 2 इंडेक्समध्ये पण काढू शकता. तर हा जो 8 तारखेचा लो आहे आणि आजचा हाय आहे, ह्या 2 लेव्हल अतिशय महत्त्वाच्या आहेत. उद्या काय होतंय हे बघायचं असेल, कोणत्या दिशेनं मार्केट जाईल, तर आपल्याला ह्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेतलेली नसेल आणि तरीसुद्धा तुम्हाला समजून घ्यायचंय, की उद्या लाईव्ह मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर तुमच्यासाठी काय होईल मग? YouTube चॅनलची मेंबरशिप घेतली असेल, तर मी पिन पॉइंटनं सांगेन सांगेनच तुम्हाला. पण जर तसं नसेल, तरी सुद्धा तुम्ही ओळखू शकता, की जर ह्या लेव्हलच्या वर किंमत टिकायला लागली, तर काय होईल? म्हणजे ह्या लेव्हलला टच न करता इथून थोडीशी खाली आली समजा आणि वर जायला लागली, तर ह्या लेव्हलला आधी टच केलं आणि ह्याच्या वर जायला लागली, तर डब्ल्यू पॅटर्न बनला. बरोबर? डब्ल्यू पॅटर्न बनला. मग आता खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळणार. पण जर काही कारणामुळे इथे ओपन झालं, फ्लॅट झालं, गॅप अप झालं, गॅप डाउन झालं आणि खाली यायला लागलं, ही लेवल टच झाली, तर मग आणखीन मंदी होणार आणि परत डब्ल्यू पॅटर्नची आपल्याला वाट बघावी लागणार. बरोबर? तर ह्या 2 लेव्हलचं उद्या महत्त्व आहे. 8 तारखेचा लो आणि आजचा हाय. बरोबर? तर 8 तारखेचा लो आणि 9 तारखेचा हाय ह्या 2 लेव्हलपैकी ज्या लेव्हलला उद्या मार्केट क्रॉस करेल, त्या दिशेनं मार्केटची मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळेल. असा सोपा नियम उद्यासाठी आपण लक्षात ठेवू शकतो. हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं, आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला? हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ह्याच्या सहाय्यानं दररोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.